नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आपला एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काय आज आहे वार मंगळवार आणि आज आहे लक्ष्मीपूजन. दिवाळी सुरू आहे, दिवाळी चालू आहे दिवाळी. तर आज पण मी लवकर उठलेलो आहे. लवकर याच्यासाठी उठलो आहे का कारण मला ना माझ्या गाडीचं काम करायचं आहे आज. तर कमीत कमी 4 ते 5 तास लागणार आहेत. तर समोरासमोरच करून घेणार आहे मी, गाडी ठेवून येणार नाही कारण मग नीट काम करून घ्यायचं त्याकडून. समोरासमोर केलं तर कसं एकदम प्रॉपर. नंतर टायर बिअर पण बदलायचं आहे. तर चला आता कॉफी वगैरे पिऊया, कॉफी वगैरे घेऊन जाऊया गाडीचं काम करायला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपण बाहेर जाऊ सगळं फ्री झाल्यानंतर. मग आजच्या दिवसाचं रुटीन आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल गाईज. तर चला हा कंटिन्यू ब्लॉगमध्ये या. सकाळी सकाळी घेतले पियाला कॉफी गाईज. तर या कॉफी प्यायला तुम्ही सगळे. कॉफी पिऊन झाल्यानंतर आता निघालो आहे मी. तर जाऊन फटाफट काम करून येऊया गाडीचा, कारण कसं नंतर आपल्याला गाव फिरायचं पण आहे ना म्हणून. तर चला 10 वाजलेत आता सकाळचे. हिला पण आपल्याला न्यायचं आहे मुंबईला, कुर्ल्याला न्यायचं आहे. हिला आपल्याला काही एक्स्ट्रा असे ॲसेसरीज लावायचे आहेत. तर ही पण घेऊन जाऊया. सध्या हिचं काम करून मग हिच्याकडे बघू. चला, कारण ही कशी नवीन आहे, हिला अजून 1 वर्ष नाही झाला. बाईकडं आलो गाडीची सर्व्हिस करायला. मला बोलते का गाडी धुवून आण. तर गाडी पहिला धुवून आणते. बघा समोरच वॉशिंग सेंटर आहे, तिकडे आता गाडी आपण धुवूया जाऊन. बाईचं ऐकलं ना आलो आता गाडी धुवायला नाही. बघा बाईने माझ्या गाडीला केले लंगडा, का सॉकअपचारच काढले बघा दोन्ही पण उपटून. बाईचं काय चाललंय काय त्यालाच माहिती. मुंडी बिंडी सगळा वाकडा तिकडा सगळा. आई 10 वाजता आलो होतो गाडीचं काम करायसाठी आणि आता वाजलेत 12. 2 तास होऊन गेले, अजून 2-3 तास लागतील. आणि रस्त्यावर बसलो, रस्त्यावरच गॅरेज आहे. तर धूळ अशी लागते ना तोंडात, नुसतं धूळ जायला लागले. गाडी डेंजर असा वैताग आले ना. तर मला काय करणार, करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पण टायर बदलायला जायचं आहे. तशी फक्त सस्पेन्शनचं काम झालं आहे, अजून टायराचा बेरिंग आहे, ब्रेकचा काम आहे, सर्व्हिसिंग आहे, भरपूर अजून काय काम आहे आपला. चालू आहे आता असते. वाजलेत आता 2 आणि गाडीचं आत्ता जस्ट काम करून झालेलं आहे. ऊन बघा किती पडलं आहे. तर चाललो आता गाडीचा टायर बदलण्यासाठी. टायर बदलायचं काम आता राहिलेलं आहे. यार जाम ऊन पडलं काहीच. चाललो आता बालकुमला. चला, गाडीचं काम भाईने 1 नंबर केलेलं आहे. 1 नंबर म्हणजे 1 नंबर, काय बोलू शकत नाही त्याला. एकदम स्मूथ करून दिलेली आहे गाडी मला भाईने, म्हणून तर त्याच्याकडे काम करतो. ओळखीचा आहे आपला भाऊ. जाऊन आपण बघूया टायर, त्याच्यानंतर गाडीचा. आईच आता आलेलो आहे मी बालकुमला. हे बघा इथं बालकुम नाक्यावर कॅनरा बँकच्या इथं आलो आहे. योकोहामा प्रेमजी मोटर्समध्ये गाडीचा टायर बदलायला. इथं आपल्या ओळखीचं आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आहे यांच्या सर्व्हिसचा आपल्याकडे, कारण मी टायर बदलले त्याच्या आधी पण. चला आता गाडीचा टायर बदलूया. आणि अवतार बघा काय झालेला आहे, गाडी खतरनाक एकदम. सकाळपासून तिथं धूल खात उभा आहे मी. पहिले आता ना बिलिंग करूया टायर बिअरचं. आपल्या बदलून देतील आपल्याला वर्कर लोक जे आहेत ते. चला आणि मस्त सावली आहे इथे, सगळीकडे ऊन पडलं. इथे झाड आहेत बघा, सावली आहे मस्त. बघा मॉन्स्टर उभा आहे, मॉन्स्टर टोयोटा हिलक्स. कसा आहे मॉन्स्टर ना, खतरनाक एकदम. काय गाडीचं खरं नाही, सारखं बघा टायर काय काढतात नाही, हे काय काढतात नाही, ते काय काढतात ना. भाईने आणलाय बघा टायर नवीनवाला, मला दाखवतोय. चेक कर बोलते मला, चेक कर. आता घेतो चेक करून. बाहेर भरपूर गरम व्हायला लागले. मग आतमध्ये आलो बघा, सर्व्हिस बघा. आल्याला पाणी दिले आणि मस्त बसलो AC मध्ये. आता
काहीच बघा टायर तर बदललेला आहे आणि यांचा काय माहिती आहे का, यांना गुगल रिव्ह्यू केला ना तर हे लोक बघा असं गिफ्ट देतात. तर आता बिलिंग वगैरे पण झालेली आणि भाई आता चाललो आहे घरी. सकाळपासून बाहेर आहे. 3 वाजले, 10 वाजल्यापासून आलो बाहेर. आता जाऊ घरी. काहीच उपवासाचा फराल बिराल पण काय केलं नाही अजून सकाळपासून. चला काही गाडीचं काम केलं ना, नवीन टायर टाकलं तर गाडी पलते जाम भारी. आता चला घरी जाऊया आपण. मम्मीने भरले बघा काय काय उपवासाचं, पण मी एवढं सगळं नाही खाणार. आता फक्त वेफर खातो मी, बघू नंतर. झोप काय येत नाही आता दुपारी. समून आम्ही बसले बघा, टी व्ही बघत नाही. तर बघा कसा बसलाय, त्याला माहिती नाही व्हिडिओ काढताना, तर काढून देणार नाही मला तसा तो व्हिडिओ. तर आता झाली संध्याकाळ आणि आता घेतला मी बनाना शेक बनवायला. उपवास आहे म्हणून जरा असा हॅवी. वाईनच्या ग्लासामध्ये शेक भरला बघा. कसा आहे आपला डोका. तर आता घेऊया पिऊन. काय पावसाने ना वाट लावली बघा. दिवाळीत पण पाऊस पडतोय, बड्डेपासून पडते माझ्या, पण काय थकत नाही भाई. बघा आता बसलोय उपवास सोडवायला दिवसभराचा. तर आता घेतो उपवास सोडून, त्याच्यानंतर जायचे किल्ले बघायला. पण काही बाहेर भरपूर पाऊस आहे, बघू आता चला. आणि काही भाजी कडधान्याची आहे आणि कोबीची भाजी आहे आणि गोड जरासाच घेतलेला मी. आता चला उपवास सोडू, मग जाऊया बाहेर आपण. चला आता ना उपवास सोडून झाल्यानंतर निघालो बाहेर जायला, पण बाहेर पडते पाऊस. तर आता बघूया, गावात थांबतो थोडा वेळ, त्याच्यानंतर मग जाईल. बारीक बारीक आहे पाऊस, भिजवल. तर या थांबूया गावात जरा वेळ आपला, नानासंच्या इथे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता, मग तसंच भिजत निघालो बालकुमला जायला. आलोय काहीच मॅगडीजवळ. पाऊस बघा भरमसाठ. चाललो आता किल्ले बघायला. किल्ले सही सलामत असतील तर ठीक आहे, ना तर किल्ले कोसळले असतील आता त्या पावसाने. बघा ना, लेडीज छत्री मयूरची. मयूर भाऊ ना मी फिरत आलतो रुस्तमजीमध्ये. हे बघा राबोडीच्या इथली रुस्तमजी आहे. तर तुम्हाला इकडची लाईटिंग दाखवतो जरा मी. थांबा 1 मिनिट गाईज. तो दोस्तों देखिए, ये इस बार की दिवाली, पावसाली दिवाली. पावसाली खतरनाक दिवाली. कपडे पण नवीन नाही घातले आम्ही. काय घालणार. हिरानंदनीपेक्षा भारी लाइटिंग केली काहीच. हिरानंदनी पण पब्लिकला माहितीच नाही आहे. पब्लिक फक्त हिरानंदनीसाठी रेडी आहे. हिडन लोकेशन आहे गाईज, तुम्हाला लवकरच सांगू. तुम्हाला लोकेशन पाहायचं असेल तर डेली ब्लॉग बघत जावा. बघा काय भारी लाइटिंग आहे. खूपच सुंदर. पुढच्या वर्षी इथं दिवाळी पार्ट पण होणार आहे. मयूर ठेवणार आहे. मयूर नाही खरंच होती ना. आम्ही लेडीज छत्री घेऊन फिरतोय. आईची छत्री. आता आपले रेनकोट आई मयूरने छत्री तोडले ना, माझ्यावर नाव टाकते. आम्ही आई मार यानी तोडले. तुम्हाला मी किल्ले दाखवणार होतो. गड किल्ले स्पर्धा असते दरवर्षी. किल्ला 1 नंबर बांधलेला आहे, काय तोडणं आहे. पण पावसाने पूर्ण वाट लावली आणि अर्धे गड किल्ले बघा तिकडे आहेत. दाखवतो आता. पूर्ण वाट लागले, बॅनरने झाकून ठेवलेत किल्ले. हे जिथं शेड आहे ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा एकदम रिअलिस्टिक बांधले बघा. घोडप किल्ला आहे हा. घोडप किल्ला बघा. हां लाइटिंग आहे, पण आता लाइटिंग पावसामुळे बंद केलेली आहे. बघा कसा एकदम असा रिअलिस्टिक. तटबंदी, बुरुज, सगळं वीर मंदिर वगैरे सगळे दाखवले. पाण्याच्या टाका बिका सगळ्या.
काय बोलायचं पावसाला काहीच. हे बघा ई डिटेलिंग बघा, ई डिटेलिंग एकदम प्रॉपर बनवलं बघा. गोवा, पाण्याची टाक, वरती तलाव बनवलेला आहे, सर्व बनवलेलं. आता आतमध्ये जाऊ शकत नाही कारण आता बंद केलेलं आहे सध्या, पण काय तोडणार. आता तिकडचा किल्ला दाखवू तुम्हाला. चला, पन्हाळा बनवलेला होता, पन्हाळा आता झाकून ठेवलेला आहे, तो उद्या बघायला भेटेल. हा लोहगड आहे बघा, लोहगड एक नंबर बनवलेला आहे लोहगड पण. तटबंदी बनवले बघा, पण पावसाने पूर्ण वाट लावले गाईज. डिटेलिंग बघा पूर्ण, अशी मॉस वगैरे टाकले त्याच्यावर. लोहगड, हा राजगड बनवलेला, हा पण मस्त बनवलेला, हा पण झाकून ठेवला आहे. इकडे बनवला आहे खंदेरी किल्ला, खंदेरी. हे बघा खंदेरी किल्ला. त्यानंतर हा साल्लेर बनवलेला, हा पण झाकून ठेवला आहे. डिटेलमध्ये दाखवणार तो तुम्हाला गाईज, पण काय आता जाऊन दे. चला, सर्व एक्साइटमेंट गेली पोरांची पावसामुळं, वाट लावली पूर्ण पावसानं. आता चला आम्ही जरा जातो मॅकडीमध्ये, कारण उद्या एक विषय आहे आपला, त्याच्यासाठी प्लॅनिंग करायची आहे. ते तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये उद्याच्या काहीच. आता आलो घरी येता येता वाजले 12. आता काहीच आजचा दिवसाचा ब्लॉग आहे, आपण करू इथेच एंड. उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.